आघळलं ग समदबाई आता तन्हाई उरलं। विजू चहा। हो हो आणते। आण 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 लवकर। पप्पा मी आणते चहा तुमच्यासाठी। जास्त दूधवाला आणते। सॉरी अगं काय सारी सारी म्हणते आणि एवढे मेहनतीने काम करते मी, सगळ्या मेहनतीवर पाणी टाकलंस तू। ठीक आहे ना मधू, ठीक आहे। दादा भिजवलं मला तिला। सॉरी। हळू जरा हळू, चक्कर येईल। आता घंटीच्या वजन टेकू कोसळायचा एखाद्या घरातला। आता तुला पण वेगळं सांगावं लागतं का? हळू ना जरा, एक त्या घराची अवस्था अशी आणि या घरातल्या माणसाचं इन्स्टॉलमेंट काही कमी होत नाही। काकू तुला एक्साइटमेंट म्हणायचंय का? अति उत्साहाला काय म्हणतात? हा मग एक्साइटमेंटच, तेच ते। आज काय सकाळी सकाळी चॅटिंग वाटतो। एक्सक्यूज मी, कामाचं चाललंय। आई सर आज डाळिंबीची उसळ करेन। काय ना रोज रोज पोटॅटो खाऊन ना पोटाला त्रास व्हायला लागला। बर करा, तुम्हाला काय करायचं ते करा। नाही मी करणार नाहीच आहे, मी विजूला सांग। विजू आज डाळिंबीची उसळ। हो हो चालेल करते। आई साहेब बघ, माझं भविष्य खरं ठरलं की नाही? आज माझ्या भविष्यात आवडीचा पदार्थ मिळेल असं लिहिलं होतं। विजूने आज पोह्याला सुट्टी देऊन उपमा बनवलेला आहे माझ्या आवडीचा। आजी तुझं भविष्य इतक्या लवकर खरं ठरलं? तेव्हा आमचंही भविष्य सांग ना। वाचते। अगं विजू तुझी रास सिंह ना? हो। अचानक धनलाभ संभवतो असं लिहिलंय। खरं की काय? किती छान। खरंच होतं का हे? हो हो मी चांगलाच अनुभव घेतलाय। आई साहेब माझं भविष्य वाचा ना, कन्या रास। अगं बाई हातून धार्मिक कार्य घडेल। का हसायला काय झालं? नाही हे यांनी कशाला सांगायला हवं? पुण्य कधी मिळेल हे छापायला हवं ना यांनी। नाही नाही माझ्या आत्याला कोणी काय बोलायचं नाही। नीरज तुझ्या भविष्यात बघ काय लिहिलंय, परदेश गमनाची संधी। डिसायडेशन आहेच ते, पण माझं लग्न झाल्यावर। असं पण लिहिलंय का? ते मी सांगते। आई साहेब माझं बघा ना भविष्य तूळ तूळ। मनासारखा जोडीदार मिळेल। हे कसं खरं ठरणार? विजू चहा। ओ शिट, मी चहा न्यायला आले होते। बघ कशी आहे। आले काय ग बाई खरंच। सूर्या आज एखादी गोष्ट मुळापर्यंत खणून काढेल। हो खंडातच आहेत ते बागेत। आई साहेब नुपूरचं सांगा ना काय आहे? तिची मी नाही रास। काय आहे? अपेक्षा भंग। गो माय गॉड, कसं होणार या मुलीचं? आणि हिचं लग्न नाही झालं तर कसं होणार या घराचं? टावर होईल की नाही? मामी हे सगळं खरं नसतं। कसं नाही खरं होणार? माझं भविष्य नाही खरं झालं? आवडीचा पदार्थ उपमा आणि शैलाचं भविष्य हातून धार्मिक कार्य घडेल। मग हो आणि विजूला पण धनलाभ होणार आहे लिहिलं असं। पण हे नक्कूला कळलं तर? हो। ए आजी 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 माझं पण भविष्य सांग ना। काय आहे? तुझं भविष्य आत्ताच वाचलं आजीने। काय काय? तुला तुझ्या स्वप्नातला जोडीदार मिळणार। हो काय? यू मीन राजकुमार? अय्या मम्मी तो दिवस आज येणार। मम्मी मम्मी आजी काकू हो नीरज नाही मागते मी बस। अगो बाई शैला का काय झालं? जयंताची रास कर्क ना? हो अपघाताची शक्यता। अरे देवा, आज तर प्रत्येकाचं भविष्य खरं ठरतंय। शैलावंश कृपा करून जयंत भाऊजींना घराबाहेर पडू देऊ नका। हो हो हो
हो हो हो हो, माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराला दत्तक घ्यायचं असेल तर जयंत काका व्यवस्थितच हवा ना. आपण एक काम करूया, त्यांना आज आपण घरातच ठेवूया. हो, ठेवायलाच हवं. त्यांना काही होता कामा नये. काय ना, ते घरातून जाताना सरळ जातात ग, येताना असे झुलत झुलत येतात. नको बाई, हे लग्न पार पडू दे बाई. हो, नाही 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 नाही, नको नको. आत्या, तू प्लीज काळजी घे. बघ ना, आज सगळ्यांचं भविष्य खरं ठरतंय. मी एक काम करते, मी पप्पांना ना चहा देऊन येते आणि तयारीला लागते. माझ्या स्वप्नातला राजकुमार येणार आहे ना. आलेच. नीरज, का रे तिला असं सांगितलंस तू? बिचारी उगाच आशा लावून बसणार ना आता. तिचं डिसअपॉइंटेशन होणार रे. नाही नाही, नुपूरचं सगळं छान होईल. वंच, पण तुम्ही भाऊजींची काळजी घ्या. ऍक्सिडेंट वगैरे झाला तर. मी त्यांना चहा देऊन येते, बघते उठलेत का ते. हो हो हो. अगं हळू, टेकूला धक्का लागला असता ना. लक्ष कुठं तुझं? अहो वहिनी, ते दूध ठेवलंय ना, गोंधळलेच मी. शैलावंश गेल्यात किचन मध्ये, त्या बघतील दुधाचं. अरे हो, वंच आहेत नाही का, म्हणजे दुधाचं सगळं चांगलं होईल. हेच आहे की आणखी काही आहे मनात तुझ्या? नाही, काही नाही वहिनी. हे बघ विजू, तू किती नाही म्हंटलस ना तरी कळतं ग मला तुझ्या चेहऱ्यावरून. आईचं मन आहे तुझं. सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल असं तू म्हणत जरी असलीस तरी लेकीबद्दलची हुरहुर वाटणारच ना ग तुला. हो वहिनी, नक्कूची खूप काळजी वाटते मला. 4 स्थळं आली आतापर्यंत. आत्ता लग्न ठरेल, आत्ता लग्न ठरेल करता करता काही ना काहीतरी मध्ये येतच. आणि आज तर अपेक्षा भंग लिहिलाय. वहिनी, आज काही झालं तर नक्कू सावरू नाही शकणार स्वतःला. ए रेडाबाई, असं नाही बोलायचं. हा, आपण आहोत ना तिच्या पाठी. मला ना या नीरजचा राग येतो. त्याने कशाला सांगायचं राजकुमार येणार म्हणून? त्याच्यावर कशाला रागवायचं? नुपूरला वाईट वाटू नये म्हणून सांगितलं त्यांनी हे. हो, पण नाही आला राजकुमार तो होईल ना अपेक्षा भंग. बेअक्कल, नॉनसेंट. मला ना तिची भलतीच काळजी वाटते. म्हणजे ह्या ज्या अपेक्षा भंग होणाऱ्या मुली असतात ना, त्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात. असं काही नाही करणार आपली नक्कू. नाही, नुपूर तसं काही करणार नाही. मलाही माहितीये माझी नुपूर 2-3 तास बिना चघळल्याशिवाय राहतच नाही ती. पण आईसाहेब, आपल्या आईसाहेबांना ना अजिबात. त्यांनी काय केलं आता? भविष्य कशाला बघायला हवं होतं? हा, आता हे वय आहे का त्यांचं भविष्य बघायचं? आता भविष्य बघून त्यांच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? पण नाही. पण तू नको काळजी करू, सगळं आपण आहोत ना सगळे. हा, काही नाही होणार नुपूरला. सगळं चांगलं होईल. वहिनी, तुम्ही पण? तुला बरं वाटावं म्हणून बोलले मी. नाही तर दिसतच आहे आसपास काय घडतंय ते. अहो, चहा घ्या बरं. इकडे बघा जरा. काय करतेस हे? काही नाही हो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता. काय झालं? तुझ्या डोळ्यात काहीतरी दिसतंय मला. अगं बाई, काहीतरी गेले का डोळ्यात? तसं नाही, तुझ्या डोळ्यात भीती दिसते मला. काय झालंय मला सांगशील का? खरं सांगू का, आज ना तुमच्या भविष्यात अपघात आहे. चल चल, असं काही नसतं ग. हो असतं. आज आईसाहेबांच्या नशिबात काहीतरी वेगळं खाण्याचा योग होता. आज त्यांनी उपमा खाल्ला. ते घरातले कांदे नाही तर पोहे संपले असतील म्हणून त्यांच्या नशिबात उपमा आला. पण आला ना, म्हणजे पेपर मध्ये लिहिलेलं त्यांचं भविष्य खरं ठरलं ना. बरं, तू आता एवढं सांगतेच आहेस तर घेईन मी स्वतःची काळजी. ठीक आहे. बरं, तू आता एवढा चहा आणलाच आहेस तर 2 बिस्किट आणशील का बुडवायला प्लीज? हो, आणते आणते.
काय झालं? माय गुडलीनेस. हे सगळं ना त्या शैलाच्या ओरडण्यामुळे झालंय. नाही, जयंत भाऊजींचा ऍक्सिडेंटल झाला बहुतेक. अगं मग बघत काय बसलीस? जा बघ जा लवकर काय झालंय ते. बघते बघते बघते. जयंत भाऊजी. अहो अहो काय हे असं कसं पडलात तुम्ही? अगं काही नाही, काही झालेलं नाही, ठीक आहे सगळं ओके. अहो काय ओके आहे? केवढा मोठा आवाज झाला. बघू डोक्याला कुठे लागले का? अहो, काय हे? पण झालं तरी काय? अगं बघ ना, यांना चहा दिला, बिस्किट आणायला म्हणून खाली गेले तरी इथे असं सगळं झालेलं. नशीब मी वेळेत आले. उठा बसा इथं. अगं इथे काय बसवते, दुसरीकडे बसायची वेळ झाली आहे माझी. ए पण आत्या, ही फ्रेम भिंतीवरून निसटून खाली कशी आली? आणि ही बाटली नाही, म्हणजे या दोन गोष्टींचा काय संबंध आहे ना? योगायोग योगायोग. काय? नाही नाही, म्हणजे मला सांग, तू बाटली आणि प्रेम असं कॉम्बिनेशन कधी पाहिलंयस का? हा, मग तो योगायोग म्हणायला पाहिजे. काय झालं ओरडायला? अहो बघा ना, यांना बिस्किट आणायला म्हणून मी गेले, आले तर हे इथं असं पडले होते खाली. ओ माय गॉड, वे फॉल. ही ट्यूब मिळेल का मेडिकल मध्ये? कुठे तोंड घशी पडले भाऊजी असं विचारायचं मला. नाही अहो, यांच्या डोक्यावर वरून फ्रेम पडली. ओ माय गॉड. अगं हो हो, पण मला काही झालेलं नाहीये, सगळं ओके, ठीक आहे. काय ओके? शैलावंश, तर घरात पडले म्हणून ठीक आहे, फ्रेमवर निभावलं, बाहेर पडले असते, कारवर आदळले असते, केवढ्याला पडलं असतं. अय्या, म्हणजे पेपर मधलं भविष्य खरं होतंय का? हो. अय्या, म्हणजे माझंही भविष्य खरं होणार? माझ्या स्वप्नातला राजकुमार येणार? अय्या, मी पटकन आवरून तयार होते. नाही यायची ती आता. तुमच्या लेकानं काय बाई भरून दिलं ना तिच्या मनामध्ये. आता पेपरवाल्यांवरचा पण विश्वास उडणार तिचा. खरं तर तिला सांगायला हवं ना, तिच्या नशिबात आज अपेक्षाभंग लिहिलाय ते. लता, सगळं ठीक आहे ना ग? हो आई साहेब, मी आलेच. जरा सारखा बरं तिकडे. बघू हात आणा इकडे तुमचा. अगं, आता हे काय आणखी एक दोरा बांधलास ना? असू दे. बरं मी काय म्हणतो शैला, माझं बाहेर आहे ना अत्यंत महत्वाचं काम आहे, मी पटकन जाऊन येतो. नाही, अजिबात नाही, कुठेही बाहेर जायचं नाहीये. अगं, हा गेलो आणि हा गेलोच, नाही म्हणजे आलोच. नाही, म्हणूनच कुठेही बाहेर जायचं नाहीये. काय ग लता, फ्रेम कशी पडली? प्रेमचं जाऊ दे आई साहेब, घर कोसळायची वेळ आली आहे. तर जयंत भाऊजींना ना घराबाहेर पाठवायचंच नाही. कशाने काही झालं तर लग्नात विघ्न ना, टॉवर व्हायला अडचण. अरे सोडा ना मला. अरे कशाला मला इथे अडकवून ठेवलंय? अरे सोडा शैला. कसा ओरडतोय तो बघ. ऐकायचं म्हणून नाव घेत नाहीये. ह्याला ना कोंडला पाहिजे खोलीत. डिस्टिंग्विश. काय लावलंयस काय तू? अगं सोड ना मला, मला कुठे काय झालंय? काही झालेलं नाहीये मला. नाही तुम्ही, अहो अहो, आज तरी किमान ऐका ना तुम्ही माझं, का असं करताय? अगं मी कामासाठी चाललोय की नाही, असं अत्यंत महत्वाचं काम आहे, मी पटकन जाऊन येतो. अहो, 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 काय आहे? अहो, बापरे, लागलं यांना का? अरे मला काही झालेलं नाहीये, मी फक्त घसरलो जरा. घसरला काय? घरात घसरलात म्हणून ठीक आहे, बाहेर ट्रक समोर घसरला असतं तर किती पडलं असतं? वहिनी, अहो किती अभद्र बोलताय. येतो मनात. नाही नाही वंच, सगळं चांगलं होईल. एखाद्याचा अपघात झाल्यावर चांगलं कसं होत असतं ग विजू? हा, एक तर त्यांच्या राशीत लिहिलंय आज अपघात होणार, मनात येत नाही का, काळजी वाटत नाही का आई साहेब? हे बघा, मला काही झालेलं नाहीये, मी काय करतो, एक काम करतो, मी पटकन जाऊन येतो. एवढं कुठे जाणार आहात तुम्ही? माझं जरा काम आहे. मग मी करतो ना ते काम, तुम्ही आज घराच्या बाहेर पडायचं नाही. नाही नाही, अरे तुझ्याच्याने नाही जमणार, ते मलाच गेलं पाहिजे. बरं मी करू शकते का तुमचं काम? काही इंग्लिश टॉकिंग वगैरे करायचंय का, बोलायचंय का? नाही, इंग्लिशच आहे पण बोलायचं नाहीये. हं? मी येतो जाऊन. पण मग तुम्ही उद्या करा ना ते काम भाऊजी. शैला त्याला वर घेऊन जा, नाही तर उगाच बाई एक करता दोन व्हायचं. ऐकताय ना तुम्ही आईसाहेब काय म्हणतात? अरे चला. हो, अरे पण मला काही झालेलं नाहीये, मला सोडा. अहो, का असं करताय तुम्ही? नाही, तुम्ही मला सोडलत नाही ना तर मी आंदोलन करेन ना. वर खोलीत करा ना. अहो, पाया पडते मी तुमच्या, तुम्हाला म्हणजे कुंकवाची शपथ आहे, का असं करताय तुम्ही? बाबा, घेऊन आजचा जा, एक दिवस नाही, एक दिवस काय,
ऐका 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 एका वेळी एका पायरीवर एकानंच उभं राहायचं, सगळ्यांनी गोंधळ घालू नका. चला एकेकाने चला. चला थांबा. त्यांना पकड. कळलं तुम्हाला? हो चल. त्यांचं म्हणणं कळलं. चला एकेकाने वर चला. मी जाऊन येईन. नाही, भाऊजी, तुम्ही आज आई मी भाजी घेऊन आलोय. आलं ग माझं लेकरू. ए लेकरा, भाजी ठेव खाली. आधी त्या जयंताकडे बघ. हा बघ बघ जरा बघ. यात काय नवीन, हे असेच असतात. अरे बाबा बघ, म्हणजे त्याच्याकडे नाही रे, त्याला घेऊन वर जा. ऐकत नाहीये कोणाचं तो. एवढंच ना. काका या. हा चला. नाही मी तुम्हाला सांगत नाहीये, मी तुम्हाला नेतोय. चला. काय? अरे नेता साइड सब कुछ, साइड सब कुछ, साइड सब कुछ. सावकाश सावकाश. काय मला काही झालेलं नाही, सोडा हे. अरे काय लावलंय? सुटलो बाबा एकदाच. अरे 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 काय लावलंय हे? सोडा मला, सोडा. अरे मला काही झालेलं नाहीये. काय झालं? मला खाडखुड खाड असा आवाज आला. मग काकांच्या हाडांचा असेल. काय? बाबा पडले जिन्यावरून. अरे मी काही पडले बिडलेलो नाहीये. मी वाटलं जिन्यावरून चालून दाखवतो. यांना ना डांबून ठेवायला पाहिजे. यश अजिबात बाहेर सोडून. अरे काय, मला सोडा द्या. मला जाऊ द्या ना, सोडा. नाही 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 काका, तुम्ही आज प्लीज कुठेही जाऊ नका. आज ना सगळ्यांचं सगळं भविष्य खरं ठरतंय. हो, आणि तुम्हाला तर दोनदा प्रचिती सुद्धा आली. मगाशी ती फ्रेम पडली आणि आता तुम्ही पडलात. दोनदा घरातल्या घरात अपघात झाला. पेपरवाल्यांनी खरं खरं भविष्य छापायचं ठरवलेलं दिसतंय. हो पप्पा, आज माझं सुद्धा भविष्य खरं ठरणार. आज माझ्या स्वप्नातला राजकुमार येणार आहे. प्लीज काका तुम्ही कुठेही जाऊ नका. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा दत्त घेणार आहात. प्लीज आपण प्लीज. सगळं करूया. मी इथे लांब नाही, इथे कोपऱ्यावरती जाऊन येतो. मी हा गेलो आणि हा गेलो. भाऊजी आलो. कोपराच काय, मी उंबरठा ओलांडू देणार नाही घराचा. अरे मला आहे ना, मला काही झालेलं नाहीये. हे बघा, मी वाकडा होऊ शकतो, मी बसू शकतो, मी उभा राहू शकतो. हे बघा, मी चालू शकतो. हा बघा, हे जमतंय की नाही? सगळं चालता पण येतंय मला. हे बघा. कुठं नाही चालत. अरे काय काय काका, तुम्हाला माझं लग्न बघायचं आहे ना, हो, म्हणूनच मला जाऊ द्या. म्हणूनच तुम्ही कुठेही जाऊ नका. हा ना, हे असं ऐकणार नाही. यश आत टाकू. अरे अगं शैला, बघ हाल करताय ना माझे. अरे काय? हो थांबा. हो अरे थांबा, तेच म्हणतोय मी. थांबा. बरं असू दे. नाही अरे 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 अहो का असं करताय तुम्ही? अरे उघडा दरवाजा. काय झालं? अरे अडकवू नका, उघडा. हे मामा, अरे बाबा, आजचा दिवस फक्त बेटा. उद्याचा पेपर आला की उद्याचं भविष्य पाहू आणि ठरवू लागेल. उद्याचा पेपर. चला मामा. अरे ए, नीरज, हे सगळं तसंच होत आहे ना रे. अरे तुला परदेश गमनाची संधी मिळणार असं आलंय. हा म्हणजे काय, मला स्थळ येणार, माझं लग्न होणार आणि तुला परदेशी जायला मिळणार. सगळं तसंच होणार जसं छापून आलंय. म्हणजे हिचा अपेक्षा भंग होणार. माझं तिकीट परत पोस्टपोन करावं लागणार आणि घरात जो गोंधळ उडणार तो. नीरज, तुला काय वाटतं, माझं भविष्य खरं ठरेल ना? नाही. का नाही? भेटेल तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार. आज भेटेल. आजच भेटेल. हसून बोल ना, आज भेटेल. आजच भेटेल. ऑफकोर्स आज येतोय. येस, मी तुझ्या घरी येणार, तुझ्या आईबाबांशी बोलणार, त्यांना समजावणार आणि आपलं लग्न होणार. अगं मला माहिती आहे आईबाबांचा विरोध आहे, पण हा आदित्यचा शब्द आहे. मी समजवतो ना त्यांना. मी ऑलरेडी वसईत आलोय. बरं पत्ता परत एकदा सांगतेस? बरोबर, पहिला राईट, मग मोठा बंगला, आपलं मोठा वाडा. ओके, बाहेर वरांडा, केळीची झाडं. एवढा पत्ता सांगितल्यावर कोणी पोचेल तुझ्या घरी? आणि त्याच्यातून मी हरवलो ना तर तुझं प्रेम पोचवेल मला. ओके ओके, येतो येतो, बाय. आय लव्ह यू साई. आपलं लग्न होणार.